मी इथे मेहता ग्रुप बरोबर मीटिंग करण्यासाठी आलो होतो. मी पण मीटिंगसाठीच बोलवलंय तुला. काय झालं? चांगला शॉक बसलेला दिसतोय तुला. पाणी? नाही. का बोलवले मला इकडे तुम्ही? निकिता कशी आहे? आणि मुलं? तिघही मजेत आहेत. तू काय घेणार? नाही, मला काही नकोय. लेट्स कम टू द पॉइंट. आनंद, मला कायम असं वाटतं की तू खूप हुशार माणूस आहेस. तू जर समर बरोबर नसतास ना तर दुसरीकडे कुठेतरी तुला खूप खूप चांगली नोकरी मिळाली असती. कुठे गेला असतास तू? काय कधी कधी आपणच ना इमोशनल निर्णय घेतो आणि आणि अडकतो त्याच्यात. तसं झालंय तुझं. हा, अँड वन मोर थिंग. तू जर नसतास ना तर आमच्या समरची कंपनी एवढी ग्रो पण झाली नसती. नाही हो, असं नाहीये. समर फार ग्रेट माणूस आहे. हा तुझा विनय झाला, पण खरी गोष्ट आम्हाला माहिती आहे. तू तू आहेस ना म्हणून समर आहे. आमचा तर तुझ्यावर खूप खूप विश्वास आहे. एवढ्या वर्षांची मैत्री असली की विश्वास आपोआप निर्माण होतोच. मैत्री वगैरे सगळे ठीक आहे रे, पण मला म्हणजे पर्सनली मला असं कधी कधी वाटतं की समर तुझी तितकी किंमत ठेवत नाही. म्हणजे आता हेच बघ, तू कंपनीमध्ये किती व्हॅल्यू ॲडिशन करतोस, ह्याची दखल घेतली जाते नाही. मी परवाच समरला म्हटलं की आनंदला आपल्या मॅनेजिंग कमिटीमध्ये घेतलं पाहिजे, पण सॉरी, म्हणजे त्याला त्याला माझं बोलणं पटलं नाही. म्हणजे तो तुला प्रमोशन देणार नाही असं नाही, त्याचं प्रेम आहे तुझ्यावर, विश्वासही खूप आहे. फक्त काय माहित, तो कधीच ना तुझ्या तुझ्या उज्ज्वल भविष्याचा विचार करत नाही. हा माहित नाही, पण नाही करत. पण मला सारखं असं वाटतं की तो विचार कोणीतरी करायला हवा रे तुझ्या बाबतीत. मी स्वतःच एक विचार केला की तू मला जॉईन होतोस का, म्हणजे माझ्यासाठी काम करतोस. तुमच्यासाठी म्हणजे? म्हणजे अनेक कंपन्या आहेत ना आपल्या, मी पण कारभार बघतेच की. शिवाय आता काहीतरी असं म्हणजे नवीन सुरू करायचा विचार करते मी.